हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. मी तुमची सर्वांची लाडकी महाराष्ट्र कन्या. ठीक आहे, आज तुम्हाला खूप लोकांना थंबनेल वगैरे पाहून समजलंच असेल की मी कशासाठी व्हिडिओ वगैरे बनवणार आहे. तर मी व्हिडिओ बनवणार होते आपला चॅनल 1 महिन्यात कसा मॉनिटाईज झाला, तर मी ते सांगणार आहे. पहिली गोष्ट तर माझं चॅनलवरती मी येईल किंवा मराठी संस्कृती मी फॉलो करीन याचं मला काहीच आयडिया नव्हती. मी जोक्समध्ये आले होते आणि त्याच्यानंतर मला पण खूप लोक म्हणले की तू असे ड्रेसेस वगैरे घालून बनव नवीन स्टाईलचे वगैरे. बट मी शेवट बोलले की मी मराठी संस्कृती कधी सोडणार नाही आणि मराठी संस्कृतीत राहून सुद्धा माणूस खूप फेमस होऊ शकतं. ठीक आहे, कमी टायमात, जसं की माझा चॅनल झालेला आहे. म्हणजे आणखीन एवढा पण नाही झाला बट बऱ्यापैकी फेमस झालेला आहे. ठीक आहे ना. तर मी तुम्हाला ते सांगणार आहे की मी 1 महिन्यात माझा चॅनल कसा मॉनिटाईज केलता किंवा मी काय चुका केल्या होत्या, मला काय प्रॉब्लेम्स आले ते आपण शेअर करू. तर चलो आगे चलेंगे अब. चला, तर पहिली गोष्ट, मी ज्यावेळेस चॅनल चालू केलं तुमच्यासारखीच माझी कंडिशन होती. मी निसाचे व्हिडिओ बनवत होते, सबस्क्रायबर वगैरे खूप चांगले झाले होते माझे. जवळपास माझे आय थिंक काहीतरी 15K आसपास झाले होते. तर माझे 15K आसपास झाले. तर मी विचार केला नंतर 5K, 5,000, 7,000 लोकांचे कसं काय मॉनिटाईज झाले, त्याला पेमेंट कसं भेटलं. त्यावेळेस मी नुसतं शॉर्टवरती काम करायचे, शॉर्ट व्हिडिओवरती मी काम करायचे. मी लाईव्ह वगैरे काहीच घेत नव्हते त्यावेळेस. तर मग मी चेक केलं, काहींचं चॅनलचं ॲनालिसिस केलं, थोड्या गोष्टी ॲनालिसिस वगैरे करून घेतल्या. तसंच की माझी एक मैत्रीण होती, तिचा भाऊ यूट्यूबमध्ये होता, त्याने पण मला हेल्प केली. तसं तो बोलला की तुझं स्पीड खूप आहे लाईव्हला, तर तू लाईव्हला ये. तर मी लाईव्हला आले. आणि पहिली गोष्ट तुम्हाला माहितीच असेल की मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया वगैरे काय असतो. मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया असतो 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000चा वॉच टाईम. तो लाईव्हवरून नाहीतर तुम्ही लॉंग व्हिडिओवरून घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला ते नसेल करायचं, तुम्हाला नुसतं शॉर्टवरती काम करायचं असेल तर शॉर्टवरती 10 मिलियन व्ह्यूज लागतात. ठीक आहे, असे 2 ऑप्शन यूट्यूब देत असतं आपल्याला. पण 1,000 सबस्क्रायबर पाहिजे म्हणते पाहिजेच. तर मी कसं आधी मी शॉर्टनी ट्राय केलं 10 मिलियननी, बट काही झालंच नाही. असं व्हायचं की शेवटचे 90 दिवसाचे 10 मिलियनमध्ये धरतात. तुम्ही बघत असाल ती रेश. आता मी एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे तुम्हाला, ज्याने की म्हणजे जो कोणी शिकलेला असं नाही तर अनएज्युकेटेड असेल तरी त्याला पण समजून जाईल, त्या भाषेत मी एकदम तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणत असं की ताई खोकती कशाला, तब्येत थोडीशी डाऊन आहे त्याच्यामुळे. ठीक आहे ना. तर मग मी तसं मला माहिती नव्हतं, मी शॉर्टवरती काम करायचे. तर मला वाटलं की नको. मग नंतर मी लाईव्ह घ्यायला चालू केले. तर लाईव्ह घ्यायला जवळपास मी 5 जानेवारीला लाईव्ह घ्यायला चालू केली होती. तर एवढा भरभरून प्रतिसाद भेटला, अक्षरशः 5 फेब्रुवारीपर्यंत आपला चॅनल मॉनिटायझेशन होऊन आला होता. आणि त्याच्यानंतर पण मॉनिटायझेशनला गेल्यानंतर मेल व्हेरिफिकेशन, ॲडसन्स अकाउंट वगैरे खूप असतात. ते नॉर्मल यूट्यूबरला समजत नाही. मला पण ॲडसन्स अकाउंटला खूप प्रॉब्लेम आला होता. आणि की माझं तिथं दाखवत होतं ऑलरेडी एक अकाउंट आहे, मला 3च चान्स दिले होते त्याच्यात. आणि मॉनिटायझेशनच्या नंतर ॲडसन्स अकाउंट हे लागतंच आपल्याला, तुम्हाला पण माहिती असेल. तर मला ते पण नव्हतं माहिती वगैरे. ते पण केलं, ॲडसन्सचं अकाउंटचं केलं, त्याच्यानंतर त्याला जोडलं. आणि माझा जो पूर्णपणे चॅनल जो मॉनिटाईज झाला आहे तो माझा 4,000 वॉच टाईमने मी मॉनिटाईज केलेला आहे. मी 10 मिलियननी मॉनिटाईज नाही केला. तर की मला लाईव्हला एवढा लोकांचा भरभरून सपोर्ट भेटला माझ्या बोलण्याला वगैरे. म्हणजे कसं माझा एकदम तडकता फडकता स्वभाव होता आणि बोलण्याला वगैरे लोकांनी इतका प्रतिसाद दिला की 1 महिन्यात आपला चॅनल मॉनिटाईज होऊन गेला. ठीक आहे. आणि तुमच्या कोणत्या छोट्या छोट्या चुका होतात की तुम्ही एक कंटेंट घेतलं ना तर एकच कंटेंट फॉलो करायचं. ठीक आहे. तुमचं समजा आता माझं कसं रीलचं कंटेंट आहे, मी रील्सच काढणार शेवटपर्यंत, मी काही चेंजेस नाही करू शकणार याच्यात. ठीक आहे. रील्सच कंटेंट फॉलो करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला चॅनल तुम्हाला कशाने मॉनिटाईज करायचं, तुम्हाला जर शॉर्टनी मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्ही शॉर्टवरती व्ह्यूज जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न करा. जे गाणे व्हायरलला जाते ते सर्च करून हे करायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला वॉच टाईमनी कंप्लीट करायचा असेल, 4,000 वॉच टाईमनी कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही ब्लॉगवरती काम करा आणि लाईव्हवरती काम करा. ठीक आहे. जास्तीत जास्त त्याच्या दोन्ही याच्यावरती काम करायचं. आता खूप लोकांना माहिती नसतं की 4,000 वॉच टाईम म्हणजे काय ताई, 10 मिलियन म्हणजे काय. काय आपल्या गावाकडच्या लोकांना काही समजत नाही काही वेळेस. ठीक आहे. ह्या गोष्टी समजत नसतात त्यांना. तर मी त्या गोष्टी एकदम तुम्हाला इझी भाषेत समजून सांगणार आहे. 4,000 वॉच टाईम हा तुम्हाला, तसं तुमच्याकडे यूट्यूब ॲप असतो, यूट्यूब दिसतं ना, तसंच एक YT स्टुडिओ म्हणून असतो. ठीक आहे. YT स्टुडिओ म्हणून असतो तो प्ले स्टोअरवरून, तिथून तुम्ही यूट्यूब डाउनलोड
अपलोड केलाय तिथूनच तुम्ही YT स्टुडिओ डाउनलोड करून घ्या. जर तुम्हाला समजत नसेल, तुमच्या घरात कोणी शिकलेलं असेल, त्याला माहिती असेल पुरेपूर, ते मुलांना आजकालच्या 5वी 6वीच्या मुलांना सगळी माहिती असते. ठीक आहे, प्ले स्टोर वरून YT स्टुडिओ डाउनलोड करायचा. YT स्टुडिओ मध्ये तुमचा युट्यूबचा अख्खा डॅशबोर्ड दिसतो, म्हणजे तुमच्या कोणत्या याला कोणते व्ह्यूज आले, कसं काय व्ह्यूज आलं काय नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला जर तिथून टॅग टाकावं लागतं, डिस्क्रिप्शन टाकावं लागायचं. काही काही लोकांना फक्त टायटल वगैरे टाकतात. ठीक आहे, त्याचा काही फायदा नाही. जर तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे असेल की ताई व्हिडिओ पण प्रॉपर कसा अपलोड करायचा, व्हिडिओ कोणत्या पद्धतीने अपलोड करायचा ज्याने की व्हिडिओ जास्तीत जास्त आमचा व्हायरल जाईल आणि आमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील. ठीक आहे, याची जर तुम्हाला ट्रिक्स पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की ताई आम्हाला सांग की व्हिडिओ जास्तीत जास्त कसा व्हायरल गेला पाहिजे, तू व्हिडिओ कसे अपलोड करती, म्हणजे ज्याने की तुझ्या याच्यावरती व्ह्यूज जास्तीत जास्त चांगले येतात. मी ते सुद्धा तुम्हाला माझा एखादा व्हिडिओ अपलोड करायच्या वेळेस मी सांगून जाईल. ठीक आहे, त्याच्या आधी तुम्ही YT स्टुडिओ डाउनलोड करून ठेवायचं आहे सगळ्यांनी. आणि जसं की माझा जर खरं सांगायचं तर माझं आता खूप लोकांना माझ्या पण वाटतं की खोटं बोलते. नाही, मी जर तुम्ही बघितले असेल की माझं जानेवारीपासूनच लाईव्ह स्टार्ट आहे. आधी मी फक्त 1 ते 2 ते लाईव्ह घेतल्या होत्या, त्याच्यानंतरच मी 1च महिन्यात चॅनल मॉनिटाईज केलेला होता. आणि मी ह्या ट्रिक्स यूज केल्या की ज्याने की पब्लिक कसं थांबेल, पब्लिकला आपण कसं हे करायचं, जसे की काही ट्रिक्स असतात त्या युट्यूबवरती यूज केल्या. म्हणजे लोकांचे ज्याने की नुसतं हाय हॅलो जेवण केलं एवढे फायदे न घेऊन लोकांचा फायदा काय झाला पाहिजे त्याच्यासाठी काम केलं मी. अशा थोड्या पण ट्रिक्स यूज केल्या. आता तुम्ही बघत असाल की माझा नॉर्मली कोणता जरी व्हिडिओ सोडला तरी तो 10K पुढे जातो, म्हणजे जातोच. तुम्ही माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज वगैरे चेक केले असतील, ताईचा व्हिडिओ 10K पुढे आहे. आणि हे सगळे व्हिडिओ केव्हाचे आहे, आत्ताचे आहे. आताचे 1 महिन्यापूर्वीचे माझे व्हिडिओ सगळे व्हायरल आहे. 1 महिन्याच्या आधी माझा एक व्हिडिओ 1.5 मिलियन गेलेला आहे. हे आताचे सध्याचे व्हिडिओ व्हायरल आहे, कारण की ज्या चुका तुमच्याकडून होत आहे, आता सध्याला ज्या चुका तुमच्याकडे होत आहे त्या चुका माझ्याकडूनही झाल्या होत्या. त्याच्या आधी जर कोणी नवीन युट्यूबर असेल त्यांनी YT स्टुडिओ 100% घ्यायचा आहे. आणि तुम्ही फिक्स करा तुम्हाला काम कशावरती करायचं, तुम्हाला शॉर्टनी चॅनल मॉनिटाईज करायचं आहे किंवा तुम्हाला व्हिडिओनी चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. तर नेक्स्ट असेल जसं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर काय प्रोसेस असते, काय करायला पाहिजे त्याच्याबद्दलही तुम्हाला मी माहिती देईल. आणि जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल युट्यूबरला की ताई तू कसा व्हिडिओ अपलोड करती, तू काय ट्रिक्स लावती, तू टॅग कोणते टाकती, तू डिस्क्रिप्शन कसं टाकती, टायटल म्हणजे काय, हे खूप लोकांना जाणून घ्यायचं असेल तर मला सांगा कमेंटमध्ये. मी त्याच्यावरती पण माझा एक व्हिडिओ अपलोड करताना व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, मला तेवढ्या गोष्टी सांगता आल्या तेवढ्या मी सांगितल्या. आणि जर माझ्याकडून काही गोष्टी राहिल्या असतील टॉपिक तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे करू, ज्याने की हा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. सर्वांना बाय आणि जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.